हे बघा, छानपैकी आज नाश्ता बनवणार आहे आपण. काहीतरी वेगळं नवीन युनिक. मुलांना खूप भूक लागते उन्हाळ्याची, काहीतरी नवीन खायला आवडते. जेवण करायची इच्छा होत नाही ना, त्याच्यामुळे. हे बघा, मी आता कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला छान 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी टाकून. त्याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. नंतर थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. तेल घातल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट पण घालायचं आहे. हे बघा, चिली फ्लेक्स घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये. खूप टेस्टी लागतो हा नाश्ता. तुम्ही नक्की बनवून बघा. एकदम भारी लागते. मुलांना तर खूप आवडते असं टेस्टी. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी त्याला छान उकळी येऊ द्यायची. आता याला मीठ घातल्यानंतर त्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे. मस्तपैकी हे बघा, छान त्याला आता उकळी आलेली आहे. रवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि आपल्याला असं घट्टमध्ये त्याला असं हाटून घ्यायचं आहे. हे बघा, छान रवा 1 कटोरी रवा घेतला होता मी. हे बघा कसं छान घट्ट घट्ट होत आहे ते. आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे ते, कारण पातळ केल्यानंतर आपल्याला नाश्ता बनवायचा तो जमणार नाही आहे आपला. छानपैकी कुरकुरीत एकदम छान टेस्टी नाश्ता बनते. हे बघा, मस्तपैकी घट्ट झालेलं आहे. हे बघा किती छान झालेले आहे. तुम्ही याच्यामध्ये सांबार पण टाकू शकता. मी सांबार वरतून घालणार आहे. तुम्ही पाण्यामध्ये पण घालू शकता सांबार त्याच्यामध्ये. नाश्ता खूप टेस्टी लागते. 10 मिनिटात तयार होते बनून. मस्तपैकी घट्ट झालेला आहे. हे बघा, छानपैकी मस्त असं हाटून घ्यायचं आहे पूर्ण. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे ते छान. हे बघा, छान झालेलं आहे ते. मस्तपैकी झालेलं आहे. मुलांना खूप आवडते. खूप टेस्टी लागते हा नाश्ता. हे बघा, पूर्ण झालेलं आहे आपलं आता. मुलांना नवीन काहीतरी. आता याच्यावरती आपण थोडा वेळ याच्यावरती थोडंसं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत. झाकून ठेवून 10 मिनिटं बाजूला काढून ठेवलेलं आहे ते. हे बघा, आता आलू मी उकडून घेतलेले आहे. 4 आलू. आलू जास्त घालायचे नाही आहे. 1 वाटी हे घातलेलं आहे मी ज्यामध्ये रवा आणि 3 ते 4 आलू बस. जास्त आलू नाही घ्यायचे आपल्याला, कारण आलू जास्त घेतल्यानंतर ते लाटल्या जात नाही आहे. ते बघा, आपल्याला त्याच्यावरती पूर्ण साल काढून घेऊया आता आपण त्याची. आता मस्तपैकी मॅश करून घ्यायचे. मॅश झाले नाही तर तुम्ही त्याला खिसून पण घेऊ शकता. मस्तपैकी एक मॅश करून घ्यायचे. त्याला बारीक बिलकुल अशी गाठ मधामध्ये राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये, नाही तर खिसून घेतलं तरी चालते. हे बघा, मी छानपैकी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे ते. त्याला गाठ बिलकुल नाही. आता हे रवा मी जे वाफवून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. एकदम क्रिस्पी क्रिस्पी बनतात ते. नवीन काहीतरी युनिक. मुलांना खूप हे होतं. हे बघा, त्याच्यामध्ये मी सांबार घालून घेतलेला आहे. अगोदर आपण त्याच्यामध्ये रव्यामध्ये तिखट वगैरे सगळं घालून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही आहे. तेव्हाच थोडं एक्स्ट्रा टाकून घ्यायचं आहे. फक्त वरतून मी सांबारच घातलेला आहे. असं मस्तपैकी एकजीव मळून घ्यायचं ते छानपैकी असं, कारण की ते एकजीव झालं की मग लाटायला आपल्याला ते मस्त लाटल्या जातात. हे बघा, छानपैकी उंडा आपला तयार झालेला आहे. मस्तपैकी आपण कढईत आता तेल घालून घेऊया. मस्तपैकी आता हे उंडा आपण तयार करून घेतलेला आहे. हे बघा, मस्त लाटून घ्यायचं छानपैकी. मस्तपैकी हे साच्याने आपल्याला त्याला असं मस्त चौकोनी आकार द्यायचा आहे. छान मस्त असे त्याचे हे पाडायचे. हे बघा, छान जमलेले आहे. आता मस्त तेलामध्ये आपण याला टाकून घेऊया. हे बघा, मस्त एकदम क्रिस्पी बनतात हे. आणि मेन म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात आणि मुलांना खूप आवडतात. हे बघा, छान एकदम क्रिस्पी बनलेले आहे. आपण रवा घातलेला ते